आंबोली येथे 1.43 कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भव्य भूमिपूजन उत्साहात संपन्न. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कामासाठी सुमारे 1,43,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासदादा घुले तसेच संपत नाना सकाळे, मनोहर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री सनी मेढे, तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे, सरपंच अनिल भोये, उपसरपंच अनिल मधुकर भोई, उपसरपंच चंद्रभागा जानकीराम मेढे, प्रवीणभाऊ शिरसाट, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष हरिभाऊ बोडके, शिवसेना उपतालुकाप्रमुख रघनाथ मिधे, शिरसगाव सरपंच संतोष लिलके, तळेगाव उपसरपंच भागवत गागुडे यांच्यासह गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारीही उपस्थित होते. या नवीन इमारतीमुळे आंबोली व परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठा बळ मिळणार आहे. या विकास कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सविता न्यूजसाठी रामदास शीद, प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर.